आता बुलेटिनमध्ये बातमी आहे ठाणे नाशिक महामार्गावरील खड्ड्यांबाबतची। ठाणे नाशिकला जोडणाऱ्या खारेगाव टोल नाक्याजवळील रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडलेत। एकीकडे समृद्धी महामार्ग जोडण्याचं काम ठाण्याच्या दिशेने सुरू आहे, तर दुसरीकडे या खड्ड्यांमुळे नागरिक मात्र त्रस्त झालेत। खारेगाव ते अंजूर या रस्त्यांवर लांब आणि मोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडते आणि तिथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। मी आता उभा आहे ठाणे आणि नाशिकला जोडणाऱ्या खारेगाव टोलनाका परिसरामध्ये। ठाणे आणि नाशिकला जोडणारा हा जो काही रस्ता आहे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सरकारच्या ज्या काही यंत्रणा आहेत या यंत्रणांकडे आहे। आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणावरती या रस्त्यावरती खड्डे आपल्याला दिसून येत आहेत। हे जे काही खड्डे आहेत या खड्ड्याच्या माध्यमातून जे नागरिक किंवा मग जे प्रवासी या ठिकाणी प्रवास करतात त्यांना नक्कीच त्याचा त्रास जाणवत असतो। आज देखील खूप असे लोक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना कमरेचे विकार आणि जे काही इतर जे त्रास आहे त्यांना जाणवतोय। हे जे काही रस्ते कुठल्या यंत्रणेकडे येत असले तरी देखील रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेची आहे। शासनाच्या वतीनं या ठिकाणी लक्ष द्यावं अशी मागणी होत असताना दुसरीकडे मात्र या खड्ड्यांमुळे जो काही त्रास होतो याला जबाबदार कोण असा सवाल देखील या नागरिकांकडून विचारला जात आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।